नमस्कार मित्रांनो, मी मोनिका तुम्हा सर्वांचं महाजॉबच्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. मित्रांनो, राज्यामध्ये दिव्यांग म्हणजेच अपंग व्यक्तींना मोफत पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनांची वाटप केली जात आहे आणि त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यास सुरुवात झालेली आहे. आज आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची माहिती ह्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी जनरल गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. यामध्ये दिव्यांग अर्जदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत आणि अर्ज सादर करण्याची तारीख 3 डिसेंबर 2023 ते 4 जानेवारी 2024 अशी देण्यात आलेली आहे. यानंतर या योजनेच्या शर्ती व अटी पाहूयात. यामध्ये पहिली अट आहे, अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असायला हवा. त्यानंतर अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान 40% असावे. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक किंवा सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र धारक अर्जदार असावा. त्यानंतर अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे UDID प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. UDID प्रमाणपत्र म्हणजे युनिक डिसेबिलिटी ID कार्ड. हे कार्ड बंधनकारक करण्यात आलेले आहे. तुमच्याकडे जर हे कार्ड नसेल तर तुम्ही ते काढून घ्या. UDID कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. तो अर्ज कसा करायचा याच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो पाहून घ्या, अर्ज करा आणि त्यानंतर मग तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकता. नंतर पुढची अट आहे, अर्जदार दिनांक 1 जानेवारी 2024 या दिनांकाच्या दिवशी 18 ते 55 या वयोगटातील असावा. त्यानंतर मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्याचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील. यानंतर पुढची अट आहे, दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक नसावे. त्यानंतर पुढची अट आहे, लाभार्थी निवड करताना जास्त अपंगत्व असलेल्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. त्यामुळे निवडीचा क्रम हा अतितीव्र दिव्यांगत्व ते कमी दिव्यांगत्व या क्रमाने राहील. यानंतर अतितीव्र दिव्यांगत्व असणारा व्यक्तीस वाहन चालवण्याचा परवाना जर नाकारला असेल, तर अशा परिस्थितीत देखील परवाना धारक नसलेल्या अतितीव्र दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत सोबत्याच्या सहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिलं जाईल. म्हणजे हा व्यक्ती त्याच्या सहाय्याने हा व्यवसाय करू शकतो. यानंतर पुढे आहे, अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे बंधपत्र सादर करणे आवश्यक राहील. त्यानंतर पुढे आहे, अर्ज करण्याच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढे आहे, जिल्हानिहाय लाभार्थ्याची घोषणा दिव्यांगत्वाच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल. यानंतर अर्जदार हा शासकीय, निमशासकीय मंडळे, महामंडळे यांचा कर्मचारी नसावा. त्यानंतर या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तर तो थकबाकीदार नसावा. ठीक आहे, त्याने ते कर्ज पूर्ण नील केलेलं असावं. सो अशा प्रकारच्या अटी व शर्ती दिलेल्या आहेत. ह्या अटी व शर्ती तुम्ही जर फुलफिल करत असताल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. यानंतर पुढे पाहूयात, अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कुठली आहेत. मग त्यामध्ये अर्जदाराचा फोटो हा JPG, PNG या फॉर्मॅट मधला असावा आणि त्याची साईज जी आहे ती 15 KB ते 100 KBच्या दरम्यान असावी. त्यानंतर अर्जदाराची सही, त्याची साईज 3 KB ते 30 KBच्या दरम्यान असावी. त्यानंतर जातीचा दाखला, ओपन कॅटेगरीचे अर्जदार असतील तर त्यांना कास्ट सर्टिफिकेटची गरज नाहीये. जातीच्या दाखल्याची साईज ही 10 ते 500 KBच्या दरम्यान असावी. यानंतर पुढचं कागदपत्र आहे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट. त्यानंतर पुढे आहे निवासी पुरावा, ऍड्रेस प्रूफ. त्यानंतर दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, त्यानंतर UDID प्रमाणपत्र, ओळखपत्र, बँक पासबुकचे पहिले पान आणि अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र. अर्ज करताना तुमच्याकडे हे डॉक्युमेंट्स असणं गरजेचे आहे. जर नसतील तर काढून घ्या. अशा प्रकारे अर्ज करण्यासाठीच्या काही गाईडलाईन्स होत्या. ह्या महत्त्वाच्या गाईडलाईन्स आहेत. या एकदा तुम्ही परत एकदा वाचून घ्या. तर मित्रांनो, आपण ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी काही आवश्यक कागदपत्रे आहेत ती पाहिलेली आहेत. ती कागदपत्रे अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ या विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देणं गरजेचं आहे. त्यासाठीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही गुगलवरती व्हेइकल form.mshfdc.co.in टाईप केलं तरीही तुम्ही त्या वेबसाईटवरती पोहोचता. सो अशा प्रकारची वेबसाईट असेल. आता इथे तुम्हाला संपूर्ण माहिती दिसेल. त्यामध्ये इथे रजिस्टर किंवा लॉग इन असणार आहे. त्यानंतर
ट्रॅक ॲप्लिकंट ॲप्लिकेशन आणि इथे इन्स्ट्रक्शन्स फॉर फिलिंग फॉर्म जे आपण अगोदरच पाहिलेले आहे. तुम्हाला जर ते वाचायचं असेल तर तुम्ही याच्यावरती क्लिक करून त्याची पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता. आता रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल. इथे तुम्हाला लॉग इन टू युअर अकाउंट त्यासाठी इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर त्यांनी ओ-टी-पी सेंड केलेला आहे. तो ओ-टी-पी आपण इथे एंटर करायचा आहे. ओ-टी-पी एंटर केल्यानंतर सबमिट ओ-टी-पी वरती क्लिक करायचंय. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा एक फॉर्म ओपन होईल. हा फॉर्म आपल्याला भरून द्यायचा आहे. यामध्ये सर्व माहिती भरायची आहे. मग आता आपण व्यवस्थित पाहूया की कुठली माहिती यामध्ये भरायची आहे. ठीक आहे. मग आता इथे दिलेलं आहे नेम ऑफ द ॲप्लिकंट अर्जदाराचे नाव टाकायचे. फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. त्यानंतर मदर्स नेम टाकायचे. आईचं नाव टाकायचं आहे. मग तिथे आईचं पहिलं नाव, तिचं मिडल नाव आणि शेवटचं. त्यानंतर जन्मतारीख टाका. तुमचा फोन नंबर तिथे ऑलरेडी येईल. त्यानंतर ईमेल आयडी टाकायचा आहे. हे जे काही रेड स्टार दिलेले आहेत ते कंपल्सरी भरायचंच आहे. जर तुमच्याकडे नसतील तर ते काढून घ्या आणि मग अर्ज भरायला सुरुवात करा. मित्रांनो, इथे तुम्हाला तुमचा फोटो आणि इथे सिग्नेचर अपलोड करायचे आहे. ते चूज फोटोवरती क्लिक करून तुम्ही इथे फोटो अपलोड करा आणि इथे सिग्नेचर अपलोड करा. तर फोटोचा जो काही फॉर्मॅट आहे, फाईल फॉर्मॅट तो जेपीजी, पीएमजी आणि GIF इमेज पाहिजे. आणि साईज जी आहे ती 15 KB ते 100 KBच्या दरम्यान पाहिजे. साईनसाठी फॉर्मॅट हा जेपीजी, पीएनजी असायला हवा आणि जी साईज आहे ती 3 KB ते 30 KBच्या दरम्यान असायला हवी. अशा प्रकारे तुम्ही इथे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करा. यानंतर पुढे जेंडर सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ब्लड ग्रुप सिलेक्ट करायचा आहे. तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर पुढे आहे कास्ट सर्टिफिकेट. तुम्हाला इथे जातीचा दाखला द्यायचा आहे. जर तुमची कॅटेगरी जनरल असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटची गरज पडणार नाहीये, परंतु अदर कास्टसाठी कास्ट सर्टिफिकेटची गरज पडणार आहे. ठीक आहे. आणि कास्ट सर्टिफिकेटची जी साईज आहे ती 10 ते 500 KBच्या दरम्यान असायला हवी आणि जी फाईल असेल त्याचा फॉर्मॅट जेपीजी, पीएनजी किंवा पीडीएफ यापैकी कुठलाही असेल तरी चालेल. त्यानंतर पुढे आहे बिझनेस कॅटेगरी. ठीक आहे. आता इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन्स दिसतील. मग त्यामध्ये ई रिक्षा फॉर पॅसेंजर्स, ई ई कार्ट फॉर कार्गो, ई कार्ट फॉर फ्रुट्स अँड व्हेजिटेबल वेंडिंग, ई कार्ट आईस्क्रीम किंवा अदर. ठीक आहे. मग आता तुम्हाला कुठला बिझनेस करायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे कॅटेगरी निवडा. तुम्हाला जर प्रवासी वाहक रिक्षा पाहिजे असेल तर ती निवडा. जर तुम्हाला वाहतूक करणाऱ्या व्हेइकल पाहिजे असेल तर ते निवडा किंवा तुम्हाला फ्रूट फळं विकायची असेल, भाजी विकायची असेल, त्यासाठीचं जे काही रिक्षा आहे ती पाहिजे असेल तर ती निवडा किंवा आईस्क्रीम विकण्यासाठीची जी काही रिक्षा असते ती निवडा. तुम्हाला जो काही बिझनेस करायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही इथे कॅटेगरी सिलेक्ट करा. ठीक आहे. त्यानंतर मग तुमचं मॅरिटल स्टेटस म्हणजे वैवाहिक स्थिती सांगायची, मॅरिड, अनमॅरिड आहेत की विधवा आहेत का घटस्फोट झालेला आहे. त्यानंतर पुढे आहे इफ यू आर मॅरिड देन प्लीज प्रोव्हाइड नेम ऑफ स्पाउस. तुम्ही जर विवाहित असाल तर तुमच्या पतीचे किंवा पत्नीचे संपूर्ण नाव द्यायचे. ठीक आहे. अर्जदाराच्या पालकाचे किंवा सहाय्यकाचे नाव आणि पुढे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा आहे. त्यानंतर पुढे अर्जदाराचे पालकासोबतचे नाते. जो अर्जदार आहे ते पालकांसोबत काय नातं आहे, फादर आहे का मदर, त्यानंतर वाईफ, हजबंड किंवा अदर कुठलंही रिलेशन. त्यानंतर शैक्षणिक अर्हता. मग तुमचं जे काही शिक्षण झालेलं आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे. मग प्रायमरी झालंय, सेकंडरी, हायर सेकंडरी, नंतर कुठला डिप्लोमा झालाय का, ग्रॅज्युएट आहात का तुम्ही, पोस्ट ग्रॅज्युएट आहात का, अनएज्युकेटेड आहे. जे तुमचं शिक्षण असेल ते तुम्ही इथे निवडू शकता. त्यानंतर पुढे तुम्हाला तुमचे जे काय निवासाचा तपशील आहे म्हणजे ॲड्रेस डिटेल आहे ते टाकायचं आहे. मग तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, येस किंवा नो सिलेक्ट करायचं आहे. आता ह्या फॉर्मसाठी फक्त महाराष्ट्राचे रहिवासीच अर्ज करू शकतात. ठीक आहे. इथे तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुमचा सध्याचा पत्ता इथे टाकायचा आहे. डिव्हिजन निवडायचे आहे, विभाग निवडायचा आहे. कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती किंवा नागपूर. जो कुठला तुमचा विभाग असेल तो इथे निवडा. त्यानंतर पुढे डिस्ट्रिक्ट निवडा, तालुका निवडा, पुढे गाव आणि पिनकोड. जर तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि कायमचा पत्ता म्हणजे पर्मनंट ॲड्रेस सेम असेल तर सेम ॲज अबव वरती क्लिक करा. ठीक आहे. त्यानंतर पुढे दिलेला आहे निवासी असल्याचा पुरावा, डॉक्युमेंट ऑफ ॲड्रेस. मग यामध्ये तुम्ही यापैकी कुठलंही देऊ शकता. ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रेशन कार्ड देऊ शकता, वोटर आयडी. यापैकी कुठल्याही एकावरती क्लिक करायचंय आणि ते जे काय प्रूफ असेल ते इथे अपलोड करायचंय. डिसॅबिलिटी सर्टिफिकेट. डू यू हॅव डिसॅबिलिटी सर्टिफिकेट? इथे लागणारच आहे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, त्यामुळे येस वरती क्लिक करायचं आहे. तुमचं सर्टिफिकेट इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर
UDID नंबर करायचा आहे आणि ते सर्टिफिकेट इथे अपलोड करायचं आहे. तुमच्याकडे जर नसेल तर ते अगोदर काढून घ्या. यानंतर डिसेबिलिटी जी आहे ती एकतर 40% हवी किंवा 40% जास्त हवी. त्यानंतर टाइप ऑफ डिसेबिलिटी तुमच्या दिव्यांगत्वाचा प्रकार इथे निवडायचा आहे. इथे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यानुसार तुम्ही ते निवडू शकता. मग जसं अस्थिव्यंग असेल, त्यानंतर कुष्ठरोग निवारित मुक्त असताल, त्यानंतर मग मेंदूचा पक्षाघात झालेला असेल तर अशा प्रकारचे जे काही अपंगत्व तुमच्यामध्ये आहे, ते तुम्ही यामधून निवडा. त्यानंतर डू यू हॅव डिसॅबिलिटी बाय बर्थ? तुम्हाला जन्मताच दिव्यांगत्व आहे का? असेल तर येस, नसेल तर नो. जन्मताच दिव्यांगत्व नसेल, तर मग केव्हापासून आहे याची तारीख इथे टाकायची आहे. ठीक आहे. त्यानंतर एरिया ऑफ डिसॅबिलिटी दिव्यांगत्वाचे क्षेत्र टाकायचं आहे. आता याच्यानंतर पुढे एम्प्लॉयमेंट डिटेल रोजगाराची स्थिती तुम्ही सध्या एम्प्लॉईड आहात का अनएम्प्लॉईड आहेत हे सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला सध्या तुमच्याकडे नोकरी आहे की नाही हे इथे सिलेक्ट करायचं आहे. आपण शासकीय, निमशासकीय मंडळे, महामंडळ यांचे कर्मचारी आहात का? येस किंवा नो यापैकी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पुढे BPL, APL दारिद्र्य रेषेच्या वर किंवा खाली आहात का? हे इथे निवडायचं आहे. तुमचं इथे इन्कम किती आहे? तो इथे निवडायचा आहे. यानंतर पुढे आता ओळखीचा पुरावा द्यायचा आहे. आयडेंटिटी प्रूफ त्यामध्ये तुम्ही यापैकी कुठलेही एक देऊ शकता आणि त्याची इथे फाईल अपलोड करू शकता. मग आयडेंटिटी प्रूफचा क्रमांक टाका, आधार कार्डचा क्रमांक टाका. त्यानंतर पुढे बँक डिटेल्स द्यायचे आहेत. मग इथे नाव टाका. त्यानंतर खाते क्रमांक, तुमच्या बँकेचं नाव, बँकेचा IFSC कोड, त्यानंतर शाखेमध्ये तुमचं अकाउंट आहे त्याचं नाव आणि त्या शाखेचा कोड आणि बँक पासबुकचं पहिलं पेज इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे. ठीक आहे. अर्जदाराची प्रतिज्ञापत्र इथे अपलोड करायचं आहे. तुम्ही कोणता व्यवसाय करण्यास इच्छुक आहात? मग त्यापैकी तुम्हाला इथून निवडायचं आहे. मग तुम्हाला खाद्यपदार्थ विकायचे आहेत का? किंवा तुम्हाला किरकोळ बिझनेस करायचा आहे किंवा स्वतंत्र व्यवसाय करायचा आहे किंवा ट्रान्सपोर्टेशनचा व्यवसाय करायचा आहे किंवा अदर कुठला आहे. अशा प्रकारे इथून तुम्ही बिझनेस निवडू शकता. यानंतर आता इथे डिक्लेरेशन भरून द्यायचं आहे. इथे सुरुवातीला तुमचं नाव येईल, एज, तुमचं वय, कास्टची जात कुठली आहे ती किंवा कॅटेगरी कुठली आहे ती. त्यानंतर रेसिडेंट ऑफ म्हणजे ॲड्रेस टाकायचा आहे पुढे, पोस्ट, ब्लॉक म्हणजे तालुका, डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे, स्टेट ऑफ महाराष्ट्र, पिनकोड टाकायचा आणि हे डिक्लेरेशन भरून द्यायचे. त्यानंतर आता इथे अटी व शर्ती दिलेल्या आहेत, या आपण अगोदर पाहिलेल्याच आहेत. त्यानंतर इथे ह्या अटी आणि शर्ती सर्व मान्य आहेत आणि बरोबर आहेत यासाठी इथे टिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. अर्ज केल्यानंतर तुमचं जे काही ॲप्लिकेशन आहे, ते तुम्हाला जर ट्रॅक करायचं असेल, तर तुम्ही ट्रॅक ॲप्लिकंट ॲप्लिकेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन नंबर असेल किंवा रजिस्ट्रेशन नंबर असेल. इथे तुमचा ॲप्लिकेशनचा किंवा रजिस्ट्रेशनचा नंबर टाकायचा, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि इथे ट्रॅकवरती क्लिक करायचं. मग तुमचा जो काही ॲप्लिकेशन आहे त्याचं स्टेटस काय आहे ते तुम्ही इथून पाहू शकता. अशा प्रकारे तुम्ही ई-व्हेइकलसाठी अर्ज करू शकता. आशा करते की तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजली असेल. तुम्हाला जर कुठला प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. जेणेकरून तुमच्यापर्यंत अशा टॉपिकवरती वेळोवेळी माहिती पोहोचली जाईल. धन्यवाद.